नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पाटील पॅशनेट पूजा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करते. आणि आज आपण बघणार आहोत की नवरात्रीसाठी सुंदर नॅचरल असा मेकअप कसा करायचा. स्टेप बाय स्टेप मेकअप सांगत असताना प्रोडक्ट नॉलेज देण्याचाही मी प्रयत्न करेन. तर सगळ्यात आधी आपण क्लिन्झर घेतले. हे क्लिन्झर सेटाफिलचे आहे. ते प्रॉपरली आपण फेसवर लावून घेतले आणि मग वेट वाईपच्या सहाय्याने आपण हे क्लिन्झर क्लीन केले. त्यानंतर मी आता इथे गुलाबरी गुलाब जलचा वापर केलेला आहे ॲज अ टोनर. ते स्प्रे करून झाल्यानंतर मी ते पूर्ण सुकवून घेतलं आहे. आणि त्यानंतर आपल्या मॉडेलच्या कॉम्बिनेशन स्किनप्रमाणे मी इथे सेटाफिलचे मॉइश्चरायझर यूज केलेले आहे. हे मॉइश्चरायझर तुम्ही बघताय की मी व्यवस्थितरित्या सगळीकडे लावून पूर्ण स्किनमध्ये मर्ज केलं आहे. आणि त्यानंतर मेकअप स्टुडिओचा एक डार्क शेड जो आहे तर तो मी माझ्या फिंगर पॉईंटवर घेऊन जिथे मला अनइव्हन स्किन दिसतीये त्या ठिकाणी मी तो हलक्या हाताने लावून घेतलाय. तो लावून घेतल्यानंतर ब्लेंडरच्या सहाय्याने मी व्यवस्थितरित्या तो बेस पसरवून घेतलाय. आणि त्यानंतर तुम्ही बघताय हा जो शेड आहे हा फेअर शेड आहे. तो पण मेकअप स्टुडिओचाच मी इथे यूज करते. आणि आपली जी मॉडेल आहे तर तिच्या स्किनला तो अगदी परफेक्टरित्या सूट होतोय. तर अशा प्रकारे हा शेडसुद्धा मी ब्लेंडरच्या सहाय्याने खूप व्यवस्थितरित्या पसरवून घेते आणि पूर्ण फेसवर इव्हनली हा शेड स्प्रेड करून घेते. त्यानंतर आपण इथे कॉन्टोरिंग करू. कॉन्टोरिंगसाठी मी पावडर कॉन्टोरिंगचा वापर करते जे युरोप गर्लचं आहे. आणि तुम्ही बघताय त्याप्रमाणे चिकबोन आणि जॉलाईन याच्या मधोमध भागी कॉन्टोरिंग आपण करत आहोत जेणेकरून गाल थोडेसे आतमध्ये जातील. आणि त्यानंतर मी इथे ब्लशर यूज करते. तर ब्लशरसाठी माझ्याकडे रेडिश पीच कलरचं टिंट आहे जे आपण लिप्सला पण यूज करतो. तर त्याचे काही डॉट्स मी चिकबोनवर लावले आणि तुम्ही बघताय त्याप्रमाणे कॉन्टोरिंग आणि ब्लशर हे सोबतच मी ब्लेंड करते. तर अशा प्रकारे व्यवस्थितरित्या तुम्हाला कॉन्टोरिंगचे ब्लेंडिंग करून घ्यायचे आहे, ब्लशरचे ब्लेंडिंग करून घ्यायचे आहे. आणि हे ब्लेंडिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण ह्या पूर्ण बेसला पावडर पॅकिंग करणार आहोत. तर इथे मी लॉरा मर्सियर हे पावडर यूज करत आहे. हे पावडर लावण्यासाठी मी पिझ्झा पफचा इथे वापर करते. खूप छान असं लास्टिंग हे पावडर आपल्याला देणार आहे. आता आपण आय मेकअप स्टार्ट केला आहे ज्यामध्ये मी सगळ्यात आधी PSCचे लिक्विड कन्सिलर यूज केले आणि त्यालाही पावडर पॅकिंग केली. आता तुम्ही बघताय त्याप्रमाणे आउटर कॉर्नरला एक मी व्ही तयार केलेला आहे ज्यासाठी मी ड्रेसला सूट होईल असा डार्क ब्राऊन शेड निवडलाय. आणि आणखी इंटेन्स लुक देण्यासाठी मी दुसऱ्या ब्रशवर हलकासा ब्लॅक कलर घेऊन आउटर कॉर्नर्सला फक्त थोडंसं मर्ज केलं आहे. त्यानंतर तुम्ही बघताय त्याप्रमाणे फिंगर पॉईंटवर मी एक शिमरी शेड घेऊन तो इनर कॉर्नरपासून तर आयबॉलपर्यंत टाप करून घेतला आहे. आणि आता मी जेल लायनर यूज करते. त्यासाठी मी जो लायनर ब्रश आहे त्याच्या मदतीने लायनर लावून घेतलं आहे. आणि आता आयब्रोज मी कंप्लीट करते. आयब्रोजसाठी पण मी युरोप गर्लचे आयशॅडो पॅलेटमधून जो डार्क ब्राऊन कलर आहे तर त्याने मी आयशॅडोज कंप्लीट केले. आणि आता मी काजळ अप्लाय करते. तर काजळ लावून झाल्यावर आपल्या मॉडेलचे डोळे थोडेसे लाल लाल झालेत पण हे नॉर्मली होतातच आणि ते काही वेळात नॉर्मल होऊन जातील. ते झाल्यानंतर आता आपण हेअरस्टाईलकडे वळू. सुंदरशी आणि पटकन होणारी हेअरस्टाईल इथे आपण बघतोय. यासाठी आपण एका छानशा लेसचा पण वापर करू म्हणजे आपल्याला अगदी ऑथेंटिक गुजराती लुक येईल. तर यासाठी तुम्ही बघताय त्याप्रमाणे वन साईड मी सागरवेणी स्टार्ट केलेली आहे ज्यामध्ये मी ही लेस पण अडकवत आहे. आणि 1 बाय 1 सेक्शन घेत घेत आपण केसांसोबत लेसचा पण इथे वापर करू. तर वरपासून खालपर्यंत एकीकडनं आपली ही वेणी तयार होतीये. अगदी अशाच प्रकारची वेणी आपल्याला दुसऱ्या बाजूने पण घालायची आहे. व्हिडिओ मोठा होत असल्या कारणाने जो मेकअपचा व्हिडिओ आहे तर तो जास्त फास्ट झालेला आहे. जर काही कन्फ्युजन वाटत असेल, प्रोडक्टविषयीची माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये विचारा.
तिथे मी आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. सो अशा प्रकारे दोन्ही साईडनी आपल्या वेण्या पूर्ण घालून झालेल्या आहेत आणि जो मिडल पार्ट आहे तर त्याला असं एकत्रितपणे घेऊन आपण तिथे एक छोटीशी पोणी बांधू आणि उर्वरित केसांचा असा बन आपण इथे तयार करून घेऊ. ज्या आता साईडच्या वेण्या आहेत त्या पण आपण ह्या बनच्या अवतीभोवती गुंडाळणार आहोत. तर अशा प्रकारे झटपट होणारी, सोपी आणि आकर्षक अशी हेअरस्टाईल आपली तयार आहे. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. मेकअप आपल्याला कसा वाटला आणि लवकरच तुम्ही नवरात्रीसाठी हे लुक करून बघा. आवडला असेल तर आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.